मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण झाले. साहेब चाललो काच खाली घ्या. हॅपी अॅनिव्हर्सरी. ती हॉटेलवर जावाय तरी बोलवा की. हा मग ते आ हो ना. मग काय काय गावात फेकले. घेऊन येतो. बर बर. बरेच जण म्हणतात आता हॉटेलवर का जात नाही. त्यांना सांगा घरी काम आहे म्हणून येत नाही. हॉटेलवर नको सुख नव्हतं. बायकांना रोज 11 आणि 12 वाजायच्या. हा आता मॅनेजमेंट लावलंय. मॅनेजर ठेवल्यात. हा सगळं बिलिंग सिस्टीम ओके मध्ये केली तिथली तिथं हा. खटमध्ये. आम्ही येत जाऊ आदन मधनं कवा तरी. हा. आता आम्ही हे की आम्ही असताना काय करू. मग काय तर. चला चला जाऊ द्या. तुम्हाला लय उशीर झालाय. चाललं सकाळ सकाळ माझं पण काम चालू आहे. रात्री इतकं चकाचक करलं होतं तरी आणि लिंबाचा पाला पडलाय. बापू तिकडं का बसल्या तर कुठे गेल तू सांगितलंच नाही. खाल गेल तो रुईच्या मसोबाला रात्री नाही काय हो, रुई आणि भांडगाव ती सेमच ना. रुईचा मसोबा वेगळा आणि भांडगावचा मसोबा वेगळा आहे का. रुई मसोबा म्हणतात ना कोणी. काय माहिती असू दे. चला आज बटाट्याची भाजी केली छान छान मस्तपैकी. आज 2 महिन्यातनं बटाट्याची भाजी आहे. बरेच दिवस झालं बटाट्याची काही भाजी नव्हती. चला आता जायचंय आम्हाला धार काढायला. सगळं साहित्य टाकलं का सासूबाई. सगळं टाकलं. सगळं चाललंय. चला अर्णवणीला फोन लावू का. अर्णवणीला फोन. चला अर्णवणीला फोन लावतो. आज सांडगं घालायच्यात. कुरिअर पॅक करायच्यात. कुरिअर टाकायच्यात. बापूंला म्हणलं कुठं जायचंय. बापून नाहीत काय म्हणलं. डाळीचं ठीकच आणलंय. तुम्ही वाटत असन रेश्माताई खरंच तुम्हाला इतकं सांडग्याचं गिरायक का. हो डाळ कुणी फोडली का तशीच बांधून दिली ती. हो का डायरेक्ट ठिकी. आणि ओरिजिनल डाळ असते तसलं नाही आपलं. होय आत्या. डायरेक्ट ठिकेनीच असतं. तुम्ही विचार करा ठिकेनी डाळ आणत असेल तर सांडगं किती मला ऐकावं लागत असतं. होय आत्या. आणि किती चवीचं असतील आणि किती सुंदर. आव हा त्या दुसरं शेंगदाण हे करायचंय ना तुम्ही. दुसरं शेंगदाणे कर. ती राहू दे तिथं उन्हाला बांधा की. जाऊ दे त्यात काय झालं कुठात कसं काय मुंग्या शिरल्या काय दोन त्या ठेवा साईडला. आणि आता ही डाळ दळा द्यायची. काल आणली होती अण्णांनी दळून मस्तपैकी. असा ही लसूण ही सगळं सोडून ठेवलाय. हा थांबा की आता धार ही काढून येऊन द्या मग मोजून देती. चला. आणि आज गाडी 2 दिवस मिळत नाही. गाडीला ती चाकी आऊट झाले आणि आरसा बसवायचा आहे. बरंच काय काय अण्णांनी सांगितलं या. ती म्हणलं उद्या या शोरूमला. काय झालंय. गाडीचं चाक काय झालंय. चाकाचं आऊट झालं असं किंवा काय मला नाही एवढं माहिती. मी नाही विचारलं. त्याचा पप्पांनी ती गेलती. चला आणि असा चहा पण मांडलाय. आत्या म्हणल्या असताना एकदा चहा प्यावं आणि मग धार काढायला जावं. ही शेंगण्याचा कुटका नाही टाकला त्यात धारा. ही ते बी टाकलाय ग. म्हणजे ठेवलाय का ह्यो. हाय बापू. काय म्हणते. काय नाही. निघालो रानात. बाटल्या भरायच्या आणि जायचं रानात. आता यायचं माघारी पदशीर. राहू तुझं काय. काय नाही. आणि कुठं काय शाळेला सुट्टी लागली. नाही जायचंय की. जायचंय. मी म्हणलं पार अण्णा झोपलाय म्हणून. अहो त्याला सुट्टी लागली. असं 20 तारखेला त्याचा पेपर आहे. काय नाही कसं चाललंय सगळ्यांचं पदशीर सांगा. काय नाही अडचण. सांडग्याचं आता घ्या कोणाला लागलं तर ही काय नाही. आता पदशीर चाललंय. उन्हाळा लागला आता बघा. पाणी काय जसं येईल तसं आपलं भिजवीत राहायचं. तासाने डुगू चोर पावल आणि भिजवायचं. काय नाही मामा काका हे नमस्कार. जा राजू काकी काय म्हणते बघ. आलोच मी तिथं. हो बर नाही. धार काढायला जायचं की मांजर वाळू झालं वरागते. रात्री वासरू सुटलं होतं. उशीर घालता यायला. पिलंय होतं रात्री सगळं चांगलं करत. तू कशी बांधते ग वासरला रोज. बांधती नाही. ती खुटी उपसून घेता या. रात्री उपासली होती आपण यायच्या आधीच कवा. मग मी रात्री बॅटरी घेऊन कशाला गेलते. त्याने कुठे उपासली होती म्हणून. रात्री बॅटरी घेऊन कधी गेलते की. परत इकडं बांधलंय. पप्पा ती कधी आलती ग.
पप्पा आणि ती का 11:30 वाजता 11:30 पावणे 12 वाजले. अण्णा आणि दोघं. अण्णा आणि दीपू काका. म्हणजे मी 15-20 मिनिटाच्या आधी झोपलेली. अण्णा दीपू काका. मी 11:15 झोपलेली ना. हो. त्यांना तिथं आवडलं आता 10 करायला म्हणलं भुजी म्हणून जमतंय ह्या सगळं तिथं नीट आणि लगेच झोपली पण मी. उरकावं लागतंय या. हा. सगळी रोज हाताखाली असली तरी ही केल्याशिवाय आपल्याला येत आपली पण काय जबाबदाऱ्या असतात या. आपल्या पण काय जबाबदाऱ्या असतात या. बिझनेस करायला म्हणजे एवढा सोपं आहे का? मम्मी आजीला दुसरा कुठ करून दे. अगं आजी दुसरा कुठ टाकलाय ती नाही टाकायचा. मग काय बघती. ती आजी बुग्या काढत होते ते. मग तसे ठेव काय नको. तिला वाटत आजी तीच टाकली का? दिला नीट करायचं तो किती नीट केला. अय आजीला का निम्मे मुंगे तरी काढले असतात पण इतक्या मुंग्या तिथं कुठं कशा दिसणार त्यात कलरच्या असतात तिला का समजून पण घेत नाही तो. अगं मी अशी करते आता. अण्णाला हे बुटव बापूला म्हणा दूध घालायचे तसं जाऊ नका आता लगेच धार काढायची. गाडी पण नाही. आणि गाडी नाही ना आता त्याच्यामुळे दळण आणलं का अण्णांनी. हा आनंद दळण आणलं का सांगायचं. आणलंय. काय अरुणा मावशीला फोन लाव आणि उरका सगळ्यांनी या चहा प्यायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. तुझं काय काय नाही राजूचं काय नाही. तुम्हाला चहा प्यायचा आहे होय? मग काय देखी गोष्टी करला. आता तुम्ही पिऊन गेलेला ते अरे पिलो पण त्याला किती वाढवलं अरे त्याच्यावर पाणी पिलो. किती आहे मला माहिती होय म्हणलं तर गार झाला होता. राहिला उरून ती म्हणलं घ्यावा. असं ते कसं असेल तुम्हाला तसं. प्यायचं असलं तर प्या की. जे पिली काय काय वासरू केलं होय नाही धार काढायला जायचं या. असं रातचं सांगत होती कोणाला मी. प्यायची गैलाच. वासरू पिलं काय आता असं तुम्हाला काय काय पिली मग? काय बा गुरं पेते ते असे. अजय माझ्या डोक्यात पण हेच होतं मी बोलणारच होती तर तू म्हणली. असू द्या नमस्कार काहीतरी विनोद आपला बोललो होय राजे. बापूंची बोबडी वळती बरं का सकाळ सकाळ. नाही गरज नाही त्याच्यामुळे बोबडी वहिली मग काय झालं. टेन्शन आले मला. हा आज आमुष्या आहे ना टॉर्चर करतात टॉर्चर हा मुशा नाही हा आज आमुष्या लागली कालपासून आज बरंच आहे ना. काय बापू त्या आली आमुष्या का? पौर्णिमा आली की टॉर्चर चालू होत आपलं. बापू आली काय मग? आणि बरोबर माणसं ओळखून सोडले ती बरं का आमुष्या पौर्णिमेलाच सुरुवात करते ती. हा असू द्या चला कसं असेल तसं होय. असू द्या बाय बाय. या चहा प्या समधी पिऊ द्या चहा. काय सगळ्यांना मांजर उदाळली बाहेर.